खरं आहे, बदनाम कार्य केलं तर बरोबर आहे ना, त्याचं काय करायचं. ती कायमस्वरूपी या नाटकांवरती बंदी घालण्यात यावी आणि चित्रपट सुद्धा हटवले जावे कायमस्वरूपी अशी मागणी त्यांची बदनामी होते. म्हणजे हे एक साहित्य पूर्णतः हटवलं जावं. जसं विकिपीडियावरती कारवाई करण्यात आली, विकिपीडियावरनं हा मजकूर हटवला गेला, तात्काळ आपण त्याचा फॉलो काय मग मी काय सांगू त्याच्यावर. त्यावरची भूमिका नैतिकतेचं अधपतन होत असेल तर राजीनामा घेऊ असं म्हणतात आहेत, परंतु विरोधक म्हणतात की धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा म्हणून. मला नाही माहिती. पहिल्याच दिवशी हा गोंधळ पाहायला मिळालेला आहे. पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळालेला आहे. शोकसभेच्या वेळेस असं करणं कितपत योग्य आहे. त्याच्यावरती बंदी घातली. भगवान असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे. जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल, लिहिण्यात आलं असेल, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये. संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 125 ते 150 लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेले आहेत. तर अतिशय मोठे योद्धे. 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला. 6 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे की थांबलं पाहिजे. त्याचं आता ते पाहतील. आता काय ते करायचं सरकार बघेल. म्हणाला होता जहा नाही चैना वहा नाही रहना. मग काय करायचं. म्हणाला होता जहा नाही चैना वहा नाही रहना. मग आता काय इथे काय आहे का इथं तो नाही राहणारच ना का नाही राहणार. मग काय आहे मी इथे नको करू. पण आता नाराजी सगळी दूर झाली आहे का तुमची असा प्रश्न. अरे चला तर जाऊ दे, झालं. मला सांगितलं काय पाहिजे तुम्हाला. साहेब, एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय अशा प्रकारची राजीनाम्याची मागणी आहे त्याच्यावर निर्णय होऊ शकत नाही असं म्हणतात. आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे आहेत कारभारी आहेत ते ठरवतील. मी त्याच्यावर काय बोलू शकतो. व्याख्या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात. नैतिकतेची व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र विचार. अरे ते त्याचा विचार करतील ना. तर कोणी विरोधी पक्षांनी काय काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला. सिनियर नेत्यांना डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का. कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये. तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली असं. मग काय करू. आपण काय करू. सातत्याने डावललं जात आहे. असं आहे की मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे. परत ते दळण्याची माझी इच्छा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही म्हणालात अजित पवारांना जाऊन तुम्ही भेटणार आहात. कधी बोललो. फोन झालेला अजित पवार त्यांचं आलंय ते बोलवतील. ते म्हणतील त्यावेळेला बघू. एक चर्चा सर अशी पण आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. अरे चालेल, मला काय माहिती आहे कोणाचा राजीनामा काय. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.